ज्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू होतं त्या ठिकाणी आज ब्रिजचा एक भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडलेली आहे। जर आपण येथील हे सर्व चित्र बघितलं तर एक कार आणि एक रिक्षा असं या घटनेत सापडलेले आहेत आणि या जो गाडीचा नंबर आहे WB02AS1652 या क्रमांकाची ही कार या अपघातात सापडलेली आहे। यात आता काही जण जखमी झाल्याची माहिती देखील मिळते आहे। रिक्षात देखील 3 पॅसेंजर असल्याची माहिती मिळते। याच्याच बाजूला रिक्षा देखील आहे। तात्काळ आपत्कालीन कक्ष असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तात्काळ दाखल झाल्याने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। बग्यांची संख्या देखील इकडे आहे आणि संपूर्ण प्रशासनाकडून आता त्या ब्रिज खाली काळजी देखील घेतली जाते आहे। आता नेमका हा प्रकार कसा घडला, काही कामामध्ये तफावत होती का किंवा काही अडचणी होत्या का, हा संपूर्ण आता प्रकार पुढे बघितला जाणार आहे। पोलिसांकडून अजून अधिकृतरित्या संपूर्ण माहिती मिळालेली नाही, पण आता या अपघातात नेमके किती जण जखमी आहेत आणि आता त्यांना कोणत्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती आपल्याला लवकरच मिळणार आहे। जर आपण ही संपूर्ण दृश्य बघितली तर ही अतिशय भयावह आहेत आणि हा अपघात घडलेला आहे, ही जी दुर्घटना घडलेली आहे, जर ती आपण बघितली तर या संपूर्ण कारचा अक्षरशः चुराडा झालेला पाहायला मिळतो आहे। आणि जर आपण बघितलं की जिकडून वाहन चालक जो असतो त्या ठिकाणी आता ही संपूर्ण काच तुटलेले आहेत, पाठ वेगळे झालेले आहेत। म्हणजे नेमका हा जो अपघाताची जी दिशा असेल ती किती तीव्र दिशा असेल ते आपण बघू शकतो। आणि पुढे जर आपण बघितलं तर ही रिक्षा देखील आहे। रिक्षाचा क्रमांक 1349 आहे। यात 3 प्रवासी असल्याची माहिती समोर येते आणि यातही हे जे प्रवासी आहेत किंवा हा चालक असेल हे जखमी आल्याची माहिती आपल्याला मिळते। जर या रिक्षाची देखील आपण परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। याची संपूर्ण माहिती आम्ही तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करणार आहोत। आपण माहिती मिळवण्याचा देखील प्रयत्न करू की याच्यात नेमके किती जण जखमी होते। मेट्रोचं जे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे, कन्स्ट्रक्शन ब्रिजचा एक जो कॉन्क्रीट पॅराफिटचा जो पार्ट आहे तो निघून खाली पडला, तो रिक्षा आणि एक कार यावर पडल्याने या घटनेमध्ये एक इसम दगावला आहे आणि 3 इसम यामध्ये जखमी आहेत। आम्ही जखमींना तात्काळ हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे। या संदर्भामध्ये पोलीस विभागामार्फत कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया चालू आहे। यात आम्ही कडक गुन्हा दाखल सर्व इसम आहेत जे या घटनेला जबाबदार आहेत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करीत आहोत। तर डॉक्टर संजय मुखर्जी जे IAS आहे, MMRDचे चेअरपर्सन आहे, माझी विनंती आहे त्यांना की सर तुम्ही का हे कॉन्ट्रॅक्टरला सस्पेंड करत नाही। आणि आता मुलुंडमध्ये 6 नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचे, मी शिवसैनिक आहे, भारतीय जनता पार्टी हे माझा मित्रपक्ष आहे, मी त्यांचे कामं सुद्धा केलेले आहे। पण मी एवढंच सांगतो की माणुसकी हे माझ्यामध्ये आहे, हे शिवसेनेमध्ये आहे, एकनाथ शिंदे साहेब मध्ये आहे। आणि शिंदे साहेबला सुद्धा हे मेसेज मी दिला, मी ट्रॅफिकमध्ये होतो, जे हे ऍक्सिडेंट घडलं त्यामध्ये 4थी गाडी माझी होती, मी स्वतः हे ऍक्सिडेंट बघितलं। ते आतमध्ये एक रिक्षा ड्रायव्हर होता, ते रिक्षा ड्रायव्हरचे पाय तुटले, ते पाठीमागे एक पॅसेंजर बसले होते, जागेवर त्याचे मृत्यू झाले। जे काम चाललेलं आहे मेट्रोचं त्याचे कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे, ते मेट्रोचे अधिकारी कुठे आहे, त्यांचं नाव काय, ते अधिकारी कुठे आहे का फक्त लोकांना किड्या मुंग्यांसारखं मारायचं। एवढे दिवस झालं रोज कुठे ना कुठे तरी ऍक्सिडेंट होत आहे। या गोष्टीवर प्रशासन लक्ष घालणार आहे का फक्त लोकांचा आवाज दाबण्याचं काम चालू आहे, जो कोण इथे आवाज उठून त्याचा आवाज दाबायचा, बाकी प्रशासनाला काय कळत नाही। आता जे पण कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती कारवाई आत्ताच्या आत्ता करा। मला हे म्हणायचं आहे प्रशासनाचे अधिकारी कुठे, लगेचच्या लगेच 2 मिनिटात जागोजागी साफसफाई होऊन सगळं जे आहे एव्हिडन्स नष्ट केले जातात आणि ह्या लोकांना पाठीशी घालतात। मला एवढं म्हणायचं आहे ते कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत, त्या कंपनीचे अधिकारी कुठे आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झाली, तुम्ही काय कारवाई करणार हे आत्ताच्या आता इथं सर्वांसमोर सांगणार, जनतेसमोर। आज तिथली कंडिशन अशी बघितली, एक स्लॅब पडलाय पण बाकीचे सगळे स्लॅब जे आहेत ते निकळलेले, येता जाता त्यांच्यावरती ते स्लॅब पडणार। उद्या आम्ही असो, आमचे नागरिक असो, म्हणजे हे लोक अजून किती जणांची मारायची वाट बघतात आहेत। आजच्या आज प्रशासनाचे संबंधित अधिकारी ते समोर त्यांच्या आणावे आणि प्रशासनात डेट झाले अग्रवाल मध्ये
समोराच्या समोर इथं अधिकारी आणावे, कॉन्ट्रॅक्टर अधिकारी जे पण कोण संबंधित ह्या जबाबदार असतील त्यांना इथं आणावे आणि आमच्या समोर उभं करावं आणि काय कारवाई होती ही जनतेसमोर करावी. नाहीतर तेच अधिकारी सुटून जाणार, तसं एव्हिडन्स मिटवले तसे अधिकारी पण सुटून जाणार. मी मगाशी इथनं जात होतो, म्हणजे मी सिग्नलला होतो, मला समजलं की इथं हे पडले, ब्रिज पडलाय. तर मी बघायला आल्यानंतर रिक्षामध्ये रिक्षा ड्रायव्हर आतमध्ये जखमी अवस्थेत होता, त्याचा पॅसेंजर एक्सपायर झालेला होता. गाडीतले लोक काढली होती त्या लोकांना, पण नंतर आम्ही रिक्षा ड्रायव्हरला काढला, त्या मृत व्यक्तीला काढलेला आहे. पण हा अपघात आपण असं म्हणतो गेले 15 वर्ष BJP सरकार आहे, आपण हे MMRDचं काम करतात आहे. ही सरकार केंद्रात त्यांचं आहे, राज्यात त्यांचं आहे, आता इथं महापालिकेत पण ते आलेत. आणि मुलुंडचं एक वैशिष्ट्य म्हणजे गेले 15 वर्ष त्यांचेच नगरसेवक आहेत. तर त्याच्यामुळे काम कसं करायचं, ह्यांच्या विकासाच्या कामाकडे फक्त ते बोलतात ना 1 रुपयाचं करायचं आणि 500 रुपयाचं दाखवायचं, ही यांची सवय आहे. ह्यांना बॅनरबाजीवर लय मोठा खर्च करायला आवडतो, पण जे विकासाचं काम आहे त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही. आज गरीब माणसं आपली जी रस्त्यावर पोट भरणार आहेत ना, त्यांचे पोट बंद करायला यांना टाइम आहे. पण हे पडतायत दिसणारे खड्डे, आता तुम्ही किती परिस्थिती बघा. आता ते वैशालीनगरला आत्ताच इथं ऍक्सिडेंट व्हायच्या आधी वैशालीनगरला ऍक्सिडेंट झाला, स्पीड ब्रेकर टाकून ठेवलं पण त्याच्यावर पट्टे मारले नाही. एका ठिकाणी 3 गाड्या आदळल्या आहेत. म्हणजे ह्यांचा हा विकास आहे. लोकांकडे त्यांचा विकास नाहीये, यांचा विकास आहे फक्त खिशात पैसे भरा, गरीब जनतेला मुंबईच्या हात बाहेर करा, ह्यांचा हाच विकास आहे. तर काय आहे सर आतील परिस्थिती? नक्कीच नागरिकांचा रोष राहणारच, कारण की या ठिकाणी जे मेट्रोचं जे काम चालू आहे मुंबईभरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे माझ्या मताने. कारण की रात्री जे झोपेमध्ये हे लोक काम करतात यावर कुणाचं नियंत्रण नसतं, कुठला अधिकारी नाही, कुठला इंजिनियर नाही, फक्त लेबर्स आणि त्यांचा सुपरवायझर या पद्धतीने या ठिकाणी मेट्रोचं पूर्ण काम होत आहे. त्याच्यामुळे नागरिकांना त्रास नक्की होणार. आज या ठिकाणी स्लॅब पडला, याच्या अगोदर देखील स्लॅब मुलुंडमध्ये पडलेला आहे, परंतु काही कोणी प्रस्थापित राजकारण याच्यावर कोणी काही बोलू शकत नाही, बोलणार नाही, कारण की सगळ्यांचे धागे वागे बांधलेले आहेत. परंतु आज या ठिकाणी जे रिक्षावर आणि एका मोटर कारवर वरचा स्लॅब पडतोय, आता इतक्या वेगाने आलेला स्लॅब, त्यामध्ये माणसाचं काय होईल आपल्याला सुद्धा माहिती आहे, कोचुंबरही झाला असेल. मी जाऊन आलो मध्ये हॉस्पिटलमध्ये, परंतु आम्हाला काही सांगितलेलं नाहीये. परंतु दगावल्याचा मला देखील भास होतोय. आणि हे जे कृत्य झालं याच्यावर जे मेट्रोचे जे पण अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी या ठिकाणी मेट्रोचा निषेध करतो. आम्ही आता हे आमच्या आमदार मिहीरबाई, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रशासन, शासन, राज्यकर्ते ह्या बाबतीत नक्कीच लक्ष घालतील. जो कोणी ॲक्सिडेंट झाला आहे त्याला प्रशासन मदत करेलच, पण भविष्यात अशी दुर्घटना घडू नये या बाबतीत निश्चित काळजी घेतली. तर आम्ही हे मागणी करणार आहोत. आता तुम्ही सांगितलं की याच्याकडे प्रखर चौकशी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला सजा होईल. याच ठिकाणी या अपघातातील सर्व जखमींना दाखल करण्यात आलेलं आहे. अधिकृतरित्या डॉक्टरांकडून अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे. अनेक पक्षातील कार्यकर्ते असतील किंवा मुख्य प्रवक्ते असतील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि अद्यापही अजून संपूर्ण माहिती मिळालेली नाही. जखमींवर उपचार सुरू आहेत. यात मृतांची संख्या देखील अधिकृतरित्या अजून मिळालेली नाही. तर आता नेमकं या हॉस्पिटलमधून नेमकी काय माहिती मिळते आणि नेमकं आता परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अधिकृतरित्या तरी अजून काही माहिती या जखमींसंबंधित आलेली नाही. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतार, शहर मुंबई.